Congratulations, you won. Thank you. It's for you, darling. So sweet. Love you. Love you too, baby. Let's go for a dinner tonight. Sure. Fight, bro, fight, fight, fight. विकी विकी विकी. जातो. शाबास, फाईट. मी इथे पहिल्यांदाच आलोय. माझी आणि तुमची काही ओळख पण नाहीये ना, आपली कधी मारामारी झाली आहे. मग तुम्ही मला का मारायला आलात? अरे त्या दिवशी तू आम्ही तुम्हाला त्या दिवशी त्या गुंडांशी भिडताना पाहिलं. त्या दिवशी. कोणत्या दिवशी? त्या दिवशी. सॉरी सॉरी. ए अरे डोळे फुटलेत का तुझे? माझे नाही, तुझे फुटले असतील. ए कोणाशी बोलतोय माहिती आहे का तुला? आम्ही कुणाची माणसं आहोत माहित आहे काय तुला? माहित नाहीये आणि जाणून घेण्याची इच्छा पण नाहीये. डोळेवर कोण कोणाला बघतोयस? तेच डोळे काढून गोट्या खेळण्यात येते. हात तर लाव. आणि ऍक्च्युली तू त्या दिवशी त्यांच्याशी एवढा बिंदास भांडलास ना, त्या प्रत्येकाला जसंच तसं उत्तर दिलंस तू. हो, मग त्या दिवशी माझी काही चुकच नव्हती. मग मी कशाला ऐकून घेऊ? अच्छा, म्हणजे त्या दिवसाचा बदला घेण्यासाठी तुम्ही आज मला मारायला आलात? हा. हे नाही नाही नाही. आम्ही एक गँग बनवतोय. गँग? हा. मग माझ्याकडे काय काम आहे? हे तू आमच्या गँगचा लीडर होशील का? ए काय वेडबीड लागले काय तुला? हे अरे प्लीज यार. हे बघ, मला काय लीडर बिडर बनायचं नाहीये, कळलं ना? आणि तुम्ही लोक मला या लफड्यात अडकवू नका. मी जसा आहे तसा ठीक आहे. अरे अरे ऐक ना यार. अरे प्लीज. आणि हो, पुढच्या वेळेस जर माझ्यावरती असा अटॅक केलात तर आता फक्त एवढंच केलंय, पुढच्या वेळेस डायरेक्ट हॉस्पिटलला पाठवेल, कळलं ना? ए, अरे थांब ना. भाऊ भाऊ सांगा ना भाऊ. गेला. आता ह्याला पाठवायचं कसं? प्लीज मला सोडा. वाचवा गाडीमध्ये तू कोण वाचवायला येत असेल? वाचवा, मला घरी जायचं आहे. वाचवा, मला वाचवा. थांबा बाई, आम्ही बघतो त्याला. हिम्मत असेल तर माझ्याशी लढ, तुला नाही सोडणार. पण मी तुला सोडतो. तू सांगशील त्यावेळी सांगशील त्या ठिकाणी येईन. उद्या 11 वाजता फरमानगुडीवर.
हिम्मत असेल तर आज माझ्या घरी येऊन तुझ्या अंत्यसंस्काराचे पैसे घेऊन जा. तुझ्या अंत्यसंस्काराची तयारी तर मी ऑलरेडी केली. तुला बघून घेईन मी. तुला बघून घेईन मी. ए? आज मी तुला सोडलंय, पुन्हा मी तुला सोडणार नाही. चल चला रे. थँक्स दादा आम्हाला वाचवल्याबद्दल. अगं थँक्स काय त्यात, तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि एका बहिणीला वाचवणं हे भावाचं कर्तव्य असतं. थँक्स दादा, तुमच्यामुळे ती आज वाचली. थँक्स, माझ्यामुळे ती वाचली रे. पण तू कुठे पळून गेला होतास? अरे प्रेम केलंयस ना, मग ते निभवायला शिक. सांभाळ तिला. चा. काय रे, तुम्ही परत? आता कळलं की आम्हाला ही गँग का बनवायची आहे. पण हे सगळं हॉरिबल आहे. रोज इथली एक मुलगी ह्या परिस्थितीला बळी पडते. पण हे सगळं करतंय कोण? अरमानजी